सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही, त्यांचा आदर आहे। मला गेल्या काही दिवसांपूर्वी मला कळवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली। आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत, परंतु आपणा सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागेबाबतीत भूमिका सांगितलेली नाही आहे आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाही आहे। खरं तर उद्धव ठाकरे म्हणतात की सांगलीचा विषय आमच्यासाठी संपला आहे, हे सगळं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये ही धुसफूस का नाही? आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे। परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत सांगलीच्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे, लोक आहेत, कार्यकर्त्यांची जी एक फळी आहे, या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रातील देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। स्वर्गीय वसंतदादानंतर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला शाबीत ठेवला। 1999ला 9 आमदारांपैकी 6 आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेले होते। आजही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले, हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही, त्यांचा आदर आहे। उद्धवजींनाच आमची विनंती आहे, आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला, की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी, यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा, मार्ग काढावा। त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलंय। सांगलीमध्ये येऊन ज्या पद्धतीनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली ते पाहता आता तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे का की यामध्ये काही बदल? त्याला जोडूनच प्रश्न, आता तुम्ही चंद्रहार पाटलांच्या सोबत असणार आहे का सध्याच्या कंडिशन? नाही, बघा, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून जो मला आदेश येईल तो मी पाळेल। महाविकास आघाडी म्हणून जो काय आघाडी धर्म असेल तो सुद्धा मी भविष्यात पाळेल, परंतु आजही ह्या भूमिकेवर मी ठाम आहे। मी पुन्हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी। आदरणीय उद्धव साहेबांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी विनंती करेल आणि काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे माझा हट्ट आहे, माझा आग्रह आहे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी यातनं मार्ग काढावा आणि जो काय निर्णय असेल तो आता या ठिकाणी त्यांनी तातडीने जाहीर करावा, कारण आज ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे आणि म्हणून जो उमेदवार असेल, अवघा 1 महिना राहिलेला आहे, प्रचारामध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून आज मी पत्र हे लिहिलेलं आहे। मैत्रीपूर्ण लढतीची एक अपेक्षा व्यक्त केली जात होती। बघा, हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे, सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण हे सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक मी भावना या ठिकाणी मांडलेली आहे की जर ते शक्य असेल तर ह्याचा विचार करावा, पण तो विचार हा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडींनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल, जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा। हा स्टँड आता कधीपर्यंत राहणार आहे बैठकीच्या वरती? तुम्ही आता मी सांगितलं, मी पत्रात स्पष्ट लिहिलंय, माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये शेवटची ओळ स्पष्ट आहे की जोपर्यंत जो काय निर्णय असेल सांगली लोकसभेबाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने, तोपर्यंत मी काय आज बैठकीत जाऊ शकत नाही। पत्र दिल्यानंतर काही संपर्क झाला का? बिघाडी होताना दिसते आता सांगलीनंतर हातकणंगलेमध्ये देखील सत्यजित आबा सरोडकरांना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली नव्हती, कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला? नाही, महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाही आहे। मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे
आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे. 80-90% जागांवर हा शिक्कामोर्तब मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे. काही 4-2 जागांचा विषय आहे, तो आता ज्येष्ठ नेत्यांनी, राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा. सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच असतील तर तुमची भूमिका पुढे काय असेल? नाही, मी स्पष्ट सांगितलं ना, ते जर तरवर मला आज चर्चा करायची नाही, कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे आत्ता. जर तरवर मी चर्चा करणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल, महाविकास आघाडी येणाऱ्या लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल. तुम्हाला पत्र दिल्यानंतर पक्षाकडून काय तुम्हाला संपर्क साधण्यात आहे? संपर्क साधला, पण मी ते खाजगी चर्चा आहेत, मी त्या सांगू शकत नाही. काँग्रेसची विनिंग सीट असं बोललं जातं, काँग्रेसची जी सीट आहे असं असताना ती सीट नाकारणं, त्याच्या पाठीमागं जिल्ह्यातल्या राजकारणातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे, हे कोण घडवत आहे? नाही, मला माहीत नाही, शोध घ्यायला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण. परंतु ज्याला सांगलीचा इतिहास, भूगोल सगळं माहीत आहे, त्याला हे सगळं माहीत आहे. मी एवढंच सांगेल, मी वर्तमान काळ आणि भविष्यातला, आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत, आम्ही वर्तमान आणि भविष्याचं राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरवू.